भेंडीची भाजी तुम्ही बराच वेळा खाल्ली असेल, पण आज आपण ज्या पद्धतीने भेंडी बनवणार आहोत, ती खायला खूप टेस्टी लागते. शिवाय बनवायलाही जास्त वेळ लागत नाही. सकाळच्या घाईगडबडीत पटकन बनवून तुम्ही ही डब्याला देऊ शकता. नमस्कार मंडळी, सुनीताला वांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. भेंडी सिरीजच्या आजच्या भागामध्ये आज आपण टिफिनसाठी झटपट तयार होणारी भेंडीची भाजी बनवतोय. अगदी 10 मिनिटात ही भेंडीची भाजी तयार होती. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी पावशेर भेंडी स्वच्छ धुवून चांगली पुसून घेतली आहे आणि त्याचे असे नेहमीपेक्षा थोडे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे. तर बघा, सगळी भेंडी मी ह्या साईजमध्ये कापून घेतली आहे. चला आता पुढची तयारी करूयात. सगळ्यात आधी आपण ह्या भेंडीसाठी एक वाटण करूयात. त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे आपण चांगले भाजून घेऊयात. शेंगदाणे फार जास्त खरपूस भाजण्याची आवश्यकता नाही, फक्त त्यावर हलकेसे डाग पडेपर्यंत आपण हे भाजून घेऊयात. तर बघा, शेंगदाणे आपले भाजून झाले आहेत. मिक्सरच्या भांड्यात 3 हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त घाला. त्यानंतर 10-15 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. त्यानंतर आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते साल काढून यामध्ये घालायचे. थोडीशी कोथिंबीर घालून याला जाडसर वाटून घ्यायचं. फार जास्त बारीक वाटू नका. तर बघा, इतपत हे जाडसर वाटून घेतले. तर ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. शेंगदाणे फार जास्त बारीक वाटायचे नाही, त्यामध्ये थोडासा क्रंच राहिला पाहिजे. तर बघा, असं जाडसर वाटून घ्यायचं. चला आता फोडणीची तयारी करूयात. त्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली फुटू द्यायची. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे. थोडीशी हळद घालायची. त्यानंतर कापलेली भेंडी घालायची. सुरुवातीला 2-3 मिनिट मोठ्या गॅसवरच ही भेंडी परतून घ्यायची. मोठ्या गॅसवर भेंडी परतली की म्हणजे मग भेंडीला तार सुटत नाही आणि भेंडी चिकट होत नाही. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि भेंडी परतून घ्यायची. मिठामुळे भेंडीला पाणी सुटतं आणि त्यामध्येच भेंडी बऱ्यापैकी शिजली जाते. तर 3-4 मिनिट भेंडी चांगली परतून घेतली आहे. आता यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते घालूयात. मिक्स करून घेऊयात. शेंगदाणे ओबडधोबड वाटल्यामुळं मसाला खाली चिटकत नाही, त्यामुळे शेंगदाणे जरा जाडसरच वाटून घ्या. गॅस अगदी बारीक करून भेंडी चांगली शिजू द्यायची. अधूनमधून याला चांगलं हलवून घ्यायचं. 2-3 मिनिटानंतर बघा, आपली भेंडी छान शिजली आहे, पूर्णपणे शिजलेली आहे. आता यावर लिंबाचा रस घालून गॅस बंद करूयात. तसं पाहिलं तर भेंडीची भाजी अनेक प्रकारे बनवतात. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. तशीच ही माझी स्वतःची मी नेहमी करत असलेली भेंडीची भाजी आहे. तर एकदा माझ्या पद्धतीने ही करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर ही साधी सोपी पटकन होणारी भेंडीची भाजी तुम्ही सकाळी घाईगडबडीत मुलांना डब्याला देऊ शकता. चवीला खूप भारी लागते ही भेंडी. तर मुलांना खूप आवडेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही अजून कुठल्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवता हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या भागामध्ये भेंडीची मी अशी रेसिपी घेऊन येणार आहे की जी तुम्ही कधी बनवली नसेल आणि खाल्ली सुद्धा नसेल. तर भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.